हॅलो सर्वांना, मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करते। तर आजचा जो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये मी जॉब करत कशाप्रकारे माझे आवड कशाप्रकारे जोपासते ह्याबद्दलचा आजचा व्हिडिओ असणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये मी 4 ब्लाऊज कंप्लीट केलेले आहेत, म्हणजे एका दिवसामध्ये नाही। जसं मी जॉब करून आल्याच्यानंतर जो मला एक्स्ट्रा टाईम मिळतो त्याच्यामध्ये मी ब्लाऊज कंप्लीट केलेले आहेत आणि खूप सुंदर पद्धतीमध्ये ब्लाऊज कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला आहे। भले मला टाईम जॉबवरून आल्याच्यानंतर कमी मिळत असेल, पण जितका पण टाईम मिळतो तितका मला असं असतं की कस्टमरला चांगली फिनिशिंग आणि चांगली सुंदर पद्धतीने क्वालिटी द्यायची असं। आता जी पहिली 2 ब्लाऊज आहे ती एका कस्टमरची, दुसरी जी आहेत ब्लॅक आणि पिस्ता कलर ती एका कस्टमरची आहेत। अशा 2 कस्टमरची ब्लाऊज आहेत। ती जी ब्लाऊज आहेत ती मी 2 दिवसामध्ये कंप्लीट केलेली आहेत आणि एकदाच कट केलेली होती। म्हणजे एकदाच आपल्याचं कटिंग करून जर ठेवलं असेल तर शिवायला आपल्याला वेळ लागत नाही। आणि जी माझ्याकडे मशीन आहे ती आहे मोटार लावलेली। मोटार लावून जॉईन करून घेतल्यामुळं त्याच्यामुळे टाईम खूप जास्त म्हणजे वाया जात नाही किंवा काय, पटकन असं माझं काम होऊन जातं। तशाच पद्धतीने मी ब्लाऊजचं स्टिचिंग करण्याचा प्रयत्न करते आणि खूप मस्त वाटतं जेव्हा आपल्याला एखाद्या कामामध्ये आवड असते ना, ते कामामध्ये आपण कसाही वेळ काढतो आणि कसंही काम करायला रेडी असतो। आणि असंच काम करता करता एक्सपिरियन्समधून आपण खूप जास्त पुढे जातो आणि असं वाटतं की हेच काम करत राहावं। मी एखाद्या दिवशी काम नाही केलं तर मला कसं तरी वाटतं की मी का नाही केलं काम। म्हणून माझं डेलीचं टार्गेट आहे, कामावरून आले की मी अर्धा तास का होईना पण मी मशीनवरती बसते। जर मशीनवरती बसायला कंटाळा आला तर मी कटिंग तरी करून ठेवते, म्हणजे टाईम वेस्ट करत नाही। अशाच पद्धतीने तुम्हालासुद्धा टेलरिंग काम आवडत असेल तर तुम्ही कशा पद्धतीने मॅनेज करून तुमची आवड करू शकता कंप्लीट। आणि आपली कला जी आहे ती खूप जास्त म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आपण त्या गोष्टीला जर लक्ष दिलं तर खूप एक करिअरच्या दृष्टिकोनाने सुद्धा बघू शकतो, चांगल्या पद्धतीने याची कमाई करू शकतो। आता ही जी ब्लाऊज आहे त्यांची टोटल जी मी शिलाई घेतली आहे 800 रुपये शिलाई घेतलेली आहे। जसं की आमच्या एरियामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त शिलाई आहे, पण मी कमी शिलाई घेऊन काम कस्टमरला देते। जसं आपल्याला एक्सपिरियन्स येण्यासाठी कधी सुरुवातीला आपल्याला कमी प्राईस ठेवून आपण चांगल्या पद्धतीने क्वालिटी देण्याचा प्रयत्न करायचा आणि नेहमी हाताखालून वेगवेगळी मापं जायलाच पाहिजेत। मी स्वतःला टार्गेट दिला होता 2 ते 3 वर्षाचा। मी हाताखालून इतकी ब्लाऊज देणार शिवून की मला एक्सपिरियन्स एकदम भारी असा यायला पाहिजे असा। तशाच पद्धतीने मी सुद्धा काम करायचा प्रयत्न करते। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।